नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता आपण मण्यार जातीचा साप आहे मित्रांनो, त्याला आपण कॉमन करत मण्यार बोलतो. हे बघा, रिलीजसाठी आलेलं आपण. आपल्याला 2 दिवसामध्ये 2 मण्यार साप मिळाले. आणि ह्या सापाबद्दल नीट बघून घ्या. या सापाबद्दल आपण दुसऱ्या सापाबद्दल एक बोलणार आहे. त्याला आपण कॉमन उल्फ, कवड्या साप बोलतो मराठीतून. बिनविषारी असतो तो, हा ना विषारी. काही लोक चूड समजून, हा मण्यार समजून त्या बिनविषारी सापावर मारतात मित्रांनो. तुम्हाला डिझाईन पहिल्याची दाखवतो आणि त्या सापाची पण तुम्हाला डिझाईन दाखवतो. ही व्हिडिओ पूर्ण बघा. काल रात्री मित्रांनो एक घटना घडली. हे बघा, तोच साप कॉमन उल्फ बोलतो आपण त्याला मारण्यात आलेलं आहे. हे बघा, बिनविषारी असतो तो आणि त्याला मारण्यात आलं आहे काल रात्री. मला कॉल आला होता मित्रांनो. तिथे मित्राला मी पाठवलं होतं तो लगेच गेला. पण तिथे जायच्या आधी त्या लेडीज होती एक, तिने मारलं मित्रांनो. पिंपळपाडा गाव आहे, त्या गावामध्ये घटना घडली. खूप वाईट वाटलं मित्रांनो. बिनविषारी साप होता, त्यांच्या घरामध्ये होता, ते घाबरून त्यांनी मारलं असेल. पण असं करू नका, मला एवढंच बोलायचं आहे. हे बघा, डिझाईन बघा तुम्ही या सापावरती. आता आपण मण्यार सापाला आजाद करतोय, रिलीज करतोय. आणि मण्यार सापाच्या डोक्यापासून 1 इंच मागे 5 ते 6 टिपके असतात मित्रांनो. आणि डोक्यावरती काहीच डिझाईन नसते त्याची. बघा, काही डिझाईन आहे का. आणि इथे बघा, कॉमन उल्फचा फोटो दिला आपण, त्याला कवड्या साप बोलतो आपण. हा जो फोटो दिलेला आहे त्याची डिझाईन आणि याची डिझाईन बघा. हे बघा, याच्या स्टार्टिंगपासून टिपके आहेत, 5 ते 6 टिपके आहेत त्याच्या शरीरावर. तिथून नंतर डिझाईन चालू होती त्याची. ही बघा, पुन्हा रेषा आहेत त्याच्यावर. आणि रेषा मित्रांनो जास्तीत जास्त याच्यावरती 40 ते 45 रेषा आहेत पूर्ण. हे बघा, आणि ह्या सापामध्ये रेषा बघा किती कमी आहेत. लगेच समजतं मित्रांनो. ओळख नीट बघून घ्या, खूप गरजेची आहे मित्रांनो. बिनविषारी साप मारणार नाही. आणि सर्पमित्र असताना पण कोणी मारण्याचा प्रयत्न करू नका, एवढीच विनंती माझी. खूप हात जोडून विनंती आहे सर्वांना. सर्पमित्र येतोय, वाट बघा थोडी. 5 ते 10 मिनटं वाट बघण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि साप कुठे जात नाही. नक्कीच आम्ही रेस्क्यू करतोच, तो काही करून कुठे असला तरी आम्ही करतोच. बिनविषारी साप आणि विषारी साप कोणताही असो, मारण्याचा प्रयत्न करू नका. पावसाळ्यामध्ये मण्यार जातीचे साप आहेत, कॉमन करत आपण त्याला बोलतो. हे साप पावसाळ्यामध्ये निघणारच आहेत. आणि कॉमन वुल्फ जो साप आहे तो पण पावसाळ्यामध्ये असे दिसतात रात्रीचे, म्हणून कोणी मारण्याचा प्रयत्न करू नका. आणि हा बघा, हा दुसरा एक मण्यार साप आपण आजाद करतो आहे. एकाच ठिकाणी आपल्याला 2 साप मिळाले होते. कदाचित त्यांची नर मादाची जोडी असेल, म्हणून आपण एकाच ठिकाणी त्यांना आजाद केलेले आहे. आणि बिग साईजमध्ये आहेत मित्रांनो दोन्ही पण. डिझाईन तुम्हाला नीट दाखवतो परत एकदा. आणि ह्या सापावरची डिझाईन थोडी कमी आहे, कारण हा कातीन टाकण्यावर आलेला आहे. डिझाईन तेवढीच आहे, पण दिसत नाही, पुसट दिसते. कातींमुळं दिसत नाही ते. तेव्हा तो कातीन चेंज करेल तेव्हा क्लिअर दिसेल. हे बघा, कोणी सापांना मारण्याचा प्रयत्न करू नका, एवढीच विनंती आहे. आणि मण्यार जातीचा जो साप असतो त्याची लांबी तर सर्वांनाच माहिती आहे, 100 सेमी 3 फूट 3 इंच असते. जास्तीत जास्त 5 फूट 9 इंच असते. हे बघा, हे 2 साप हे पण तुम्हाला दाखवतो मी. माझ्या घराच्या बाजूलाच होते. ही पण व्हिडिओ टाकणं गरजेचं होतं. पहिलाच पावसाळा चालू होतो तेव्हा हे साप निघतात मित्रांनो. याला आपण नॅनिटी बोलतो, वूफ स्ट्रिपेड किलबॅक बोलतो आपण त्याला. आणि हे बघा, ते पण असे जोडीनेच फिरतात, नर मादा असतात. या सापांचा मिलन काळ असतो मित्रांनो. त्यावेळेस एका मादेच्या मागे 6 ते 7 नर असतात. आणि वर्षातून कुठल्याही वेळेस हा साप अंडी देतो. आणि साधारण 5 ते 25 अंडे घालते. खूप शांत साप या. मारण्याचा प्रयत्न करू नका. पावसाळा चालू झाला आहे, बिनविषारी साप तुम्हाला नक्कीच दिसतील. आणि असे नॅनिटी साप तुम्हाला दिसले तर नक्कीच काडीने उचकून देत जा. सर्पमित्राची पण तुम्हाला गरज लागणार नाही. आणि साप ओळखण्याचा प्रयत्न करत जा. आणि सर्पमित्रांना कॉल करून बोलत जा मित्रांनो, एवढीच विनंती आहे.
बिनविषारी असो विषारी साप मारण्याचा प्रयत्न करू नका. पर्यावरण वाचवा, निसर्ग वाचवा एवढी सर्वांना विनंती आहे. तुम्ही आम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. आमचं पण आम्ही करत राहू नक्कीच. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. जसं ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं मित्रांनो की कॉमन वुल्फ कवड्या साप मारण्यात आला आहे, तसे अनेक विषारी साप लोक मारतात कारण त्यांना ओळखता येत नाही. म्हणून साप ओळखण्याचा प्रयत्न करा एवढीच विनंती सर्वांना. सर्प मित्रांनो कॉल करून बोलत जा. निसर्गाला सपोर्ट करा मित्रांनो. जय हिंद, जय भारत.